विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमचं आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मी अमित आडे. आज तुमच्यासाठी सराव पेपर घेऊन आलेलो आहे. टॉपिक्स आहे आजचा आपला कम्युनिकेशन. टॉपिक्स कोणता आपला आजचा? कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण. संप्रेषणावर आज सोडवणार आपण 50 प्रश्न. या 50 प्रश्नासाठी प्रत्येकी 2 गुण. किती? प्रत्येकी 2 गुण असणार आणि या 2 गुणामुळे एकूण आपले गुण होणार आहे 100. आणि यासाठी तुमच्यासाठी जो वेळ आहे तो वेळ आहे आपला 60 मिनिटाचा. किती मिनिटाचा? 60 मिनिटाचा. ओके. पेपर क्रमांक 1 मधले या संप्रेषणावरती विद्यार्थी मित्रांनो, या संप्रेषण टॉपिक्स वरती तुम्हाला या संप्रेषण टॉपिक्स वरती तुम्हाला कम से कम 2 किंवा 3 प्रश्न येऊ शकते. IMP म्हणून हा टॉपिक जर तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, याचा सराव तुमचा असला पाहिजे. आपण यामध्ये 50 प्रश्नांचा सराव आहे. याआधी सुद्धा मी असे व्हिडिओ टाकलेले आहे, तुम्ही बघितले असेल. काही विद्यार्थ्यांनी, ज्यांनी नसेल बघितले त्यांनी बघून घ्यावे. त्यांच्यामधून तुमचा सराव होणार आहे आणि याच्यामध्ये अचूक प्रश्नांचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने जे प्रश्न आहे तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर टाकत आहे, कारण की तुमचा सराव यामधून झाला पाहिजे. सोप्यामधून कठीणपणा, कारण आता सध्या आपले सोपे प्रश्न, नंतर पुन्हा अजून कठीण पातळी, जशी जशी परीक्षा जवळ येईल तशी कठीण पातळीचे प्रश्न जे आपण टाकण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार. तर सुरुवात करूयात आपण पहिल्या प्रश्नांपासून. ओके. तर चला प्रश्न क्रमांक 1 पासून सुरुवात करूया आपण. म्हणजेच कम्युनिकेशन म्हणजे काय, जो टॉपिक आपल्याला आता यामधून सराव करायचा त्याचा कम्युनिकेशन म्हणजे काय. पर्याय दिलेले 4, त्या 4 पर्यायामधून आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे. 50 प्रश्न आपल्याला सोडवायचे. बघा प्रश्न क्रमांक 1, कम्युनिकेशन म्हणजे काय. 4 पर्यायामधून एक पर्याय प्रश्नाचं उत्तर निवडायचं आहे. पर्याय क्रमांक 1, माहितीची देवाणघेवाण. B, विचारांची देवाणघेवाण. C, फक्त बोलणे. आणि D, फक्त लेखन. ते 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते कम्युनिकेशन म्हणजे ऑप्शन ए, माहितीची देवाणघेवाण. जेव्हा विद्यार्थ्यांसमोर एक शिक्षक कम्युनिकेशन करतो तेव्हा देवाणघेवाण, शिक्षकांजवळची जी माहिती आहे त्या सब्जेक्ट विषयी, या कुठली जे विद्यार्थ्यांच्या उपयोगाची ती माहिती देण्याचा शिक्षक प्रयत्न करतो आणि ते ज्ञान घेण्याचं काम जो आहे ते विद्यार्थी करतात, म्हणजे माहितीची देवाणघेवाण करणे. त्यानंतर प्रश्न 2, कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये कोणता घटक सर्वप्रथम येतो. पर्याय दिलेले ए, रिसिव्हर. B, मेसेज. C, सेंडर. आणि D, फीडबॅक. ते 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर C, सेंडर. सेंडर म्हणजे सेंड करणे. एखादी माहिती तुम्ही आता व्हॉट्सअप आहे, मेसेज आहे, त्या मेसेजच्या थ्रू तुम्ही दुसऱ्याला माहिती पाठवता, सेंड करता, म्हणजे दुसऱ्याला काहीतरी सांगण्यासाठी, बोलण्यासाठी, तर ते तुम्ही सेंडर म्हणून एक भूमिका तुमची निभावता. त्या पद्धतीने कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये हा सर्वप्रथम असणारा घटक आहे, म्हणजे कोणता? सेंडर. प्रश्न 3, खालीलपैकी कोणता कम्युनिकेशन 4 प्रकार नाही. कोणता कम्युनिकेशनचा 4 प्रकार नाही. ऑप्शन ए, व्हर्बल. B आहे नॉन व्हर्बल. C, रायटिंग. आणि D आहे सायलेंट. ते 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे D, सायलेंट. त्यानंतर प्रश्न 4, मी उद्या येतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे संप्रेषण आहे. मी उद्या येतो. पर्याय आहे मौखिक. B आहे लिखित. C आहे दृश्य. आणि D आहे सर्व प्रकारचे नाही. ते 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे ए, मौखिक. मी उद्या येतो. कोणत्या प्रकारचे? मी आपण सांगतो ना कोणाला, मी उद्या येतो, मी उद्या कॉलेजला येतो, मी उद्या शाळेत येतो, मी उद्या कामावर येतो, मी उद्या हॉस्पिटलला येतो, मी उद्या घरी येतो, मी उद्या भेटायला येतो. अशा प्रकारचं म्हणजे एक मौखिक आहे, म्हणजे आपण सांगतो. ओके, अशा प्रकारचं आहे. त्यानंतर आता प्रश्न पाहूया आपण क्रमांक 5, फीडबॅक. फीडबॅक म्हणजे काय. ऑप्शन आहे ए, संदेश पाठवणे. B, संदेश प्राप्तकर्त्याची प्रतिक्रिया. C, संदेश साठवणे. D, संदेशाची नोंद करणे. ते 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे B, संदेश प्राप्तकर्त्याची प्रक्रिया. फीडबॅक म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला संदेश पाठवता त्याची प्रतिक्रिया आपल्याला येते, म्हणजे तो अजून प्राप्तकर्त्याला जेव्हा संदेश प्राप्त जातो फीडबॅक, तो त्याला जसं आपण म्हटलं की आता उद्या मी कॉलेजला येणार आहे तर तू येशील का, तर तिकडून पाठवतो हो मी पण येणार, म्हणजे हा झाला आपला संदेश प्राप्तचा फीडबॅक, म्हणजे त्याने दिलेल्या त्या SMS वर उत्तर. तर अशा प्रकारचा आहे फीडबॅक. 6वा प्रश्न आहे, कम्युनिकेशन मध्ये नॉईस म्हणजे काय. पर्याय संदेशाचा स्त्रोत. B, संदेशातील अडथळा. C, संदेशाचा विचार. D, संदेशाचा ग्रहण करता. ते 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे B, संदेशातील अडथळा म्हणजे नॉईस होय. प्रश्न 7, फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये कोणता घटक महत्वाचा असतो. पर्याय वैयक्तिक संबंध. B, नियम व पदानुक्रम. C, अनौपचारिक भाषा. D आहे भावनिक प्रतिक्रिया.
ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी नियम व पदानुक्रम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 मास कम्युनिकेशनचे उदाहरण कोणते आहे? पर्याय ईमेल, बी वृत्तपत्र, सी संभाषण, डी फोन कॉल. ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी वृत्तपत्र. बघा मास कम्युनिकेशन ज्याचं जीएनएम असते एनएनएम असते बघा, नाही जीएनएम नाही म्हणजे मास कम्युनिकेशनचा कोर्स असते ना, हा तर त्या पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी मास कम्युनिकेशनचा कोर्स केला आहे तर ते विद्यार्थी पत्रकार होतात, न्यूज रिपोर्टर होतात, चॅनल जे काही TV9 आहे, आयबीपी आहे किंवा एबीपी माझा आहे, TV9 आहे, दूरदर्शन चॅनल आहे, त्याच्यावरती वृत्तपत्राचं जे काम आहे किंवा न्यूज रिपोर्टरचं काम करण्याचं काम जो तो करत असते. त्यामुळे वृत्तपत्राशी संबंधित असणारा मास कम्युनिकेशनचे हे उदाहरण आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा, कोणता कम्युनिकेशन मॉडेल शॅनॉन वेव्हर यांचा आहे? पर्याय दिले आहे बर्लो मॉडेल, बी आहे लासवेल मॉडेल, सी आहे शॅनॉन वेव्हर मॉडेल आणि डी आहे ऑसगुड शेमन मॉडेल. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी शॅनॉन वेव्हर मॉडेल. प्रश्न क्रमांक 10 पहा, प्रभावी संप्रेषणासाठी कोणती गोष्ट आवश्यक असते? पर्याय स्पष्टता, बी आत्मविश्वास, सी सहानुभूती, डी सर्व पर्याय योग्य. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी सर्व पर्याय योग्य आहे. म्हणजे प्रभावी संप्रेषणासाठी स्पष्टता पण आवश्यक आहे, आत्मविश्वास पण आवश्यक आहे आणि सहानुभूती पण आवश्यक आहे. म्हणजे हे चारही पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पाहूया आता आपण 11वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. कम्युनिकेशनवरचा 11वा प्रश्न पहा, कम्युनिकेशनचे मूलभूत घटक कोणते नाहीत? पर्याय सेंडर, बी आहे मेसेज, सी मीडियम, डी आहे रिसिव्हर. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर जे आहे यापैकी कोणतंही नाही उत्तर मित्रांनो. हे ऑप्शन थोडं हे आहे कारण की कम्युनिकेशनचे सेंडर पण आहे, मेसेज पण आहे, रिसिव्हर पण आहे आणि मीडियम पण आहे. ते चारही बरोबर आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडा आपल्याला कोणतंही याचं उत्तर नाही आहे याच्यामध्ये. ओके, सर्व उत्तर जे आहे सर्व हे कम्युनिकेशनचे पार्ट असल्यामुळे ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण 12. कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये योग्य क्रम कोणता आहे? पर्याय आहे सेंडर, मेसेज, मीडियम, रिसिव्हर, फीडबॅक, बी आहे सेंडर, मीडियम, मेसेज, रिसिव्हर, फीडबॅक, सी आहे सेंडर, रिसिव्हर, मेसेज, मीडियम, फीडबॅक, डी आहे मेसेज, सेंडर, मीडियम, रिसिव्हर, फीडबॅक. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते हे ऑप्शन नंबर ए सेंडर, मेसेज, मीडियम, रिसिव्हर आणि फीडबॅक. सेंड केला मेसेज जातो, मेसेज तो वाचतो, वाचल्यानंतर तो म्हणजे मीडियम नंतर रिसिव्ह करतो, रिसिव्ह नंतर मग तो फीडबॅक देतो. ते अशा प्रकारे. 13वा प्रश्न पहा, कम्युनिकेशन मध्ये नॉईज म्हणजे काय? ए आहे संदेशाची स्पष्टता वाढवणारे, संदेशाची विकृतीकरण करणारे घटक, सी आहे संदेशाची लांबी, डी आहे संदेश पाठवण्याची पद्धत. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संदेशाची विकृती करणारे घटक म्हणजे नॉईज. कम्युनिकेशन मध्ये नॉईज म्हणजे आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय? पर्याय शब्दांनी होणारा संवाद, बी हावभाव, चेहऱ्यावरील भाव, देहबोली इत्यादीद्वारे होणारा संवाद, सी लिखित संदेशाद्वारे होणारा संवाद, डी तांत्रिक साधनांद्वारे होणारा संवाद. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी हावभाव, चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली इत्यादीवरील होणारा संवाद म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाहूया आपण 15. औपचारिक फॉर्मल कम्युनिकेशनची वैशिष्ट्ये कोणती? पर्याय वैयक्तिक आणि अनौपचारिक असते, बी आहे नियमबद्ध व सरळशीत असते, सी लिखित स्वरूपात नसते, डी आहे फक्त मौखिक स्वरूपात असते. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी नियमबद्ध व सरळशीत असते. 16वा प्रश्न आहे, बॅरियर्स टू कम्युनिकेशन मध्ये कोणता अडथळा भाषेचा आहे? पर्याय आहे फिजिकल बॅरियर, बी आहे सिमेंटिक बॅरियर, सी आहे सायकोलॉजिकल बॅरियर, डी आहे स्टेटस बॅरियर. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी सिमेंटिक बॅरियर. कोणते? सिमेंटिक बॅरियर म्हणजे अर्थविषयक किंवा भाषिक. त्यानंतर 17वा आहे प्रश्न, शॅनॉन वेव्हर मॉडेल मध्ये चॅनलचा अर्थ काय आहे? पर्याय दिले संदेश पाठवणारा, बी आहे संदेश प्राप्त करणारा, सी आहे संदेश पाठवण्याचे माध्यम, डी आहे संदेशाचा अर्थ. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी संदेश पाठवण्याच्या माध्यम. 18वा प्रश्न आहे, लासवेल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन मध्ये हू म्हणजे काय? पर्याय हे मेसेज, बी चॅनल, सी कम्युनिकेटर आणि डी हे ऑडियन्स. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी कम्युनिकेटर म्हणजे संवाद किंवा संदेश पाठवणारा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 पहा,
प्रश्न क्रमांक 19, मास कम्युनिकेशनचे वैशिष्ट्य कोणते? पर्याय वैयक्तिक संपर्कावर आधारित असते, बी मोठ्या लोकसमूहापर्यंत पोहोचते, सी द्विपद संवाद असतो आणि डी हे त्वरित प्रतिसाद मिळतो. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर ते ऑप्शन नंबर बी मोठ्या लोकसमूहापर्यंत पोहोचते. 20वा प्रश्न आहे, आयसीटीचा कम्युनिकेशन मध्ये उपयोग कोणत्या प्रकारे होतो? पर्याय ही माहितीचे जलद प्रसारण, बी खर्चात वाढ, सी संपर्कात विलंब, डी माहितीची गोपनीयता वाढवणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए माहितीचे जलद प्रसारण म्हणजे आयसीटी इन्फॉर्मेशन म्हणजे हे आयसीटीचा जे कम्युनिकेशनचा उपयोग आहे तो माहितीचे जलद प्रसारण मध्ये होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 21 पहा. इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणजे काय? ऑप्शन आहे मोठ्या समूहात होणारे संप्रेषण, बी आहे दोन व्यक्तीमध्ये होणारे संप्रेषण, सी आहे माध्यमांद्वारे होणारे संप्रेषण, डी आहे लिखित स्वरूपातील संप्रेषण. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे बी दोन व्यक्तीमध्ये होणारे संप्रेषण मध्ये इंटरपर्सनल कम्युनिकेशन होय. 22वा प्रश्न आहे, ग्रुप कम्युनिकेशन मध्ये कोणता घटक महत्वाचा असतो? पर्याय संदेशाची स्पष्टता, बी समूहातील परस्पर संवाद, सी माध्यमांची उपलब्धता, डी आहे प्रेक्षकांची संख्या. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी समूहातील परस्पर संवाद. 23वा प्रश्न आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन साठी कोणती गोष्ट आवश्यक आहे? पर्याय स्पष्ट संदेश, बी योग्य वेळ, सी योग्य माध्यम, डी आहे वरील सर्व. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व. म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन साठी जे आहे ते स्पष्ट संदेश महत्वाचा, योग्य वेळ महत्वाची, योग्य माध्यम महत्वाचे, म्हणजे वरील सर्व जे उत्तर आहे ते बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 वापा. कम्युनिकेशन मध्ये कंटेक्स्ट म्हणजे काय? पर्याय दिले संदेश पाठवणारा, बी संदेशाचा अर्थ स्पष्ट करणारी परिस्थिती, सी संदेश प्राप्त करणारा, डी संदेशाचा माध्यम. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी संदेशाचा अर्थ स्पष्ट करणारी परिस्थिती. 25वा प्रश्न आहे, फीडबॅकचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय संदेश पाठवणे, बी संदेशाचे नियंत्रण करणे, सी संदेशाच्या परिणामाची माहिती मिळवणे, डी संदेश लपवणे. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते ऑप्शन नंबर सी संदेशाच्या परिणामाची माहिती मिळवणे. काय आहे? संदेशाच्या परिणामाची माहिती मिळवणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, नॉईस इन कम्युनिकेशन म्हणजे काय? पर्याय दिले संदेश पाठवणारा, बी संदेश प्राप्त करणारा, सी संदेशात अडथळा आणणारे घटक, डी आहे संदेशाचा माध्यम. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी संदेशात अडथळा आणणारे घटक म्हणजेच नॉईस इन कम्युनिकेशन होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 वापा. प्रश्न 27, सेनॉन-वेयर मॉडेल मध्ये किती घटक आहेत? सेनॉन-वेयर मॉडेल ऑप्शन आहे 1 4, बी 5, सी 6, डी 7. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 6 घटक आहे. 28वा प्रश्न पहा. बर्लोज एसएमसीआर मॉडेल मध्ये चॅनल म्हणजे काय? पर्याय संदेश, बी माध्यम, सी स्त्रोत, डी प्रेक्षक. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी माध्यम. 29वा प्रश्न आहे, लासवेल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन मध्ये हु कशाशी संबंधित आहे? पर्याय हे काय, काय म्हणजे व्हॉट, बी म्हणजे को, हु म्हणजे कोण, सी हु वेअर म्हणजे कुठे, आणि डी म्हणजे हाऊ म्हणजे कसे. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी हु म्हणजे कोण. 30वा प्रश्न आहे, ऑसगुड स्टॅम मॉडेल मध्ये फीडबॅक लूप चे महत्व काय आहे? पर्याय दिले संदेश पाठवण्याचे, बी संदेशाची पुनरावृत्ती सुनिश्चित करण्याचे, सी संवाद द्विमार्गी बनवण्याचे, डी संदेशाचा वेग वाढवण्याचे. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे सी संवाद द्विमार्गी बनवण्याचे जे काम आहे ते लूप फीडबॅकचे महत्व आहे. ऑसगुड स्टॅम मॉडेल मध्ये फीडबॅक लूपचे महत्व आहे ते म्हणजे संवाद द्विमार्गी बनवण्याचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 वापा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 31, इंटरपर्सनल कम्युनिकेशन मध्ये एम्पॅथी म्हणजे काय? पर्याय दिलेले ए समोरच्याच्या भावना समजून घेणे, बी स्वतःच्या भावना व्यक्त करणे, सी संदेश स्पष्टपणे देणे, डी माहिती गोळा करणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते ऑप्शन नंबर म्हणजे ए समोरच्याच्या भावना समजून घेणे. 32वा प्रश्न आहे, ग्रुप कम्युनिकेशन मध्ये ब्रेनस्टॉर्मिंग
म्हणजे काय? पर्याय दिले निर्णय घेण्याची प्रक्रिया, बी आहे कल्पना मुक्तपणे मांडण्याची प्रक्रिया, सी मतभेद निर्माण करणे, डी आहे माहिती गोपनीय ठेवणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी कल्पना मुक्तपणे मांडण्याची प्रक्रिया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 पहा. कम्युनिकेशन मध्ये कॉन्टेक्स्टचा अर्थ काय आहे? पर्याय दिले संदेश पाठवणारा, बी संदेशाचा विषय विषय किंवा परिस्थिती, सी आहे संदेशाचा प्राप्तकर्ता, डी आहे संदेशाचा परिणाम. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी संदेशाचा विषय आणि परिस्थिती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 पहा विद्यार्थी मित्रांनो. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन साठी कोणती गोष्ट आवश्यक आहे? पर्याय योग्य वेळ, बी स्पष्ट अभिप्राय, सी योग्य माध्यम, डी वरील सर्व. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए वरील सर्व. योग्य वेळ महत्वाची आहे, स्पष्ट अभिप्राय आणि योग्य माध्यम जे आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन साठी हे महत्वाचे वरील सर्व उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 35वा प्रश्न आहे. आयसीटीचा कम्युनिकेशन मध्ये उपयोग कसा होतो? पर्याय दिले माहिती जलद पोहोचवणे, बी संवाद अधिक प्रभावी बनवणे, सी खर्च कमी करणे, डी वरील सर्व. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व. म्हणजे माहिती जलद पोहोचवणे, बी संवाद अधिक प्रभावी बनवणे आणि सी खर्च कमी करणे वरील सर्व उत्तर आयसीटी कम्युनिकेशनचा उपयोग आहे यामध्ये वरील सर्व पर्यायही बरोबर आहे. 36वा प्रश्न आहे. सायकोलॉजिकल बेरियर म्हणजे काय? पर्याय हे तांत्रिक अडथळा, बी मानसिक अडथळा, सी भाषिक अडथळा आणि डी भौतिक अडथळा. ते चारही पर्यायांपैकी या पर्यायाचं प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी मानसिक अडथळा जो हा सायकोलॉजिकल बेरियर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 पहा विद्यार्थी मित्रांनो. मास कम्युनिकेशनचे वैशिष्ट्य कोणते आहे? पर्याय वैयक्तिक संवाद, बी एक ते मध्यम अनेक लोकांपर्यंत पोहोचवणे, सी तात्काळ अभिप्राय मिळतो, डी माहिती गोपनीय असते. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे बी एक ते मध्यम अनेक लोकांपर्यंत पोहोचते. 38वा प्रश्न आहे. सॅनॉन मॉडेल मध्ये चॅनल म्हणजे काय? पर्याय संदेश, बी संदेश पाठवणारा, सी संदेश पोहोचवणारे माध्यम, डी संदेशाचा अर्थ. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी संदेश पोहोचवणारे माध्यम. 39वा प्रश्न आहे. बर्लोज SMCR मॉडेल मध्ये रिसिव्हरची भूमिका काय आहे? पर्याय दिले संदेश तयार करणे, बी संदेश पाठवणे, सी संदेश समजून घेणे, डी संदेशाला प्रतिसाद देणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे सी संदेश समजून घेणे. 40वा प्रश्न आहे. 40वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. लॉसवेल मॉडेल मध्ये हाऊ म्हणजे काय? पर्याय दिले संदेशाचा विषय, बी संदेश कोणाला आणि कोणत्या माध्यमातून, सी संदेशाचा परिणाम, डी संदेशाचा अर्थ. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संदेश कोणाला आणि कोणत्या माध्यमातून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 पहा विद्यार्थी मित्रांनो. कम्युनिकेशन मध्ये फील्ड म्हणजे काय? पर्याय दिले संदेश पाठवण्याचे साधन, बी संदेशाचा आशय, सी संदेश पाठवण्याची जागा किंवा परिस्थिती, डी संदेशाचा प्राप्तकर्ता. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी संदेश पाठवण्याची जागा किंवा परिस्थिती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 मीडिया रिचनेस थिअरी नुसार कोणत्या माध्यमात सर्वाधिक समृद्धता असते? पर्याय ईमेल, बी दूरध्वनी, सी प्रत्यक्ष संभाषण, डी वृत्तपत्र. हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी प्रत्यक्ष संभाषण. त्यानंतर 43वा प्रश्न पहा. सोशल प्रेझेन्स थिअरी मध्ये खालीलपैकी कोणता घटक महत्वाचा आहे? पर्याय हे माध्यमाची गती, बी संवादातील उपस्थितीची अनुभूती, सी आहे संदेशाचा आकार, डी अभिप्रायाची वारंवारता. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते ऑप्शन नंबर बी संवादातील उपस्थितीची अनुभूती हे जे आहे ते उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 पहा. प्रश्न 44 कम्युनिकेशन एथिक्स म्हणजे काय? पर्याय आहे संवाद कौशल्याचा वापर, बी योग्य व नैतिक पद्धतीने संवाद साधणे, सी संदेशाचा वेग वाढणे, डी तांत्रिक साधनांचा वापर. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए योग्य व नैतिक पद्धतीने संवाद साधणे. 45वा प्रश्न आहे. ई कम्युनिकेशन मध्ये कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे? पर्याय हे हार्डवेअर, बी सॉफ्टवेअर, सी इंटरनेट कनेक्शन आणि डी हे संदेशाचा आशय. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी संदेशाचा आशय. 46वा प्रश्न आहे. क्रॉस
कल्चरल कम्युनिकेशन मध्ये मुख्य अडचण कोणती आहे? पर्याय ए भाषेची भिन्नता, बी आहे वेळेचा फरक, सी सांस्कृतिक मूल्यांचा फरक, डी आहे वरील सर्व. तर या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व. भाषेची भिन्नता, वेळेचा फरक आणि सांस्कृतिक मूल्यांचा फरक जे आहे हे क्रॉस कल्चरल कम्युनिकेशनची मुख्य अडचण आहे. त्यानंतर मित्रांनो 47वा प्रश्न पाहूया. कम्युनिकेशन ऍप्रिहेन्शन म्हणजे काय? पर्याय दिले संवाद करण्याची भीती, बी आहे संदेश समजण्याची अडचण, सी अभिप्राय देण्याची भीती, डी आहे संवाद साधण्याची अनिच्छा. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते आहे ऑप्शन नंबर ए संवाद करण्याची भीती. प्रश्न 48वा पहा. इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणजे काय? पर्याय दिले व्यक्ती आणि गट यांच्यातील संवाद, बी व्यक्तीशी स्वतःशी होणारा संवाद, सी व्यक्तीचा दुसऱ्याशी संवाद आणि डी माध्यमाद्वारे होणारा संवाद. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे बी व्यक्तीची स्वतःशी होणारा संवाद. 49वा प्रश्न आहे. नॉईस कमी करण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे? पर्याय संदेश लहान ठेवणे, बी योग्य माध्यम निवडणे, सी अभिप्राय त्वरण देणे, डी आहे संदेश अनेक वेळा पाठवणे. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी योग्य माध्यम निवडणे. आणि शेवटचा प्रश्न आहे 50वा. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी कोणती गोष्ट सर्वात आवश्यक आहे? पर्याय योग्य शब्दांचा वापर, बी स्पष्ट उद्देश, सी योग्य वेळ आणि डी हे वरील सर्व. या सर्व या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी वरील सर्व जे आहे ती बरोबर. जसं ए योग्य शब्दांचा वापर, बी स्पष्ट उद्देश आणि सी योग्य वेळ जे आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी सर्वात आवश्यक घटक आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण जे आहे तर या सेट MS सेट परीक्षा असिस्टंट प्रोफेसरसाठी होणारी परीक्षामधला टॉपिक्स कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषणवर 50 प्रश्नांचा सराव केलेला आहे. तसेच प्रश्न आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, लाईक करा. काही माहिती जर एखादी शब्द इकडे तिकडे झाला असेल, पर्यायी उत्तर जर इकडे तिकडे झाले असेल तर कमेंट्स करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून सुधारणा करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून भेटणार. ओके, चला इथंच थांबा. धन्यवाद मित्रांनो.